परमार्थ कळलं नाही तर नाही. आलं का लक्षात? घाटा कुठे झाला? 1 रुपयाचे खारमुरे, पण 20 रुपयाचं भांडवल. ज्या 20 रुपयाच्या भांडवलावर कितीतरी वर्षापासून कुटुंब जगत होतं, तर 4 दिवसात भांडवल बसलं. आता 5व्या दिवशी काय खावं? व्यंकटराव पाटील, आलं का लक्षात? म्हणून मुद्दल गमावणे. देवानं या नरदेहाला येत असताना आयुष्य देऊन पाठविले, आणि या आयुष्याच्या बळावर काय होता येतं? देव होता येतं. या आयुष्याच्या बळावर, आयुष्याच्या साधने प्रमाण सगळ्याला माहिती आहे. बरेच वेळेस ऐकलं आपण. सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकनी दिलेला असेल, एवढा अधिकार संपन्न दिलेला नरदेह, आणि या नरदेहाला देव होता येत. चला, देव होता आलं नाही, सोडून द्या. संत होता येतं, साधू होता येतं, महात्मा होता येतं. एवढं नाही, कमीत कमी माणूस तरी व्हावं. मुद्दला मुद्दल तरी ठेवावं, माणूस तरी व्हावं. पण माणुसकी हरपून बसलेल्या माणसाचं जीवन, माणुसकी हरपून बसलेल्या माणसाचं जीवन हे कुटुंबात 1 रुपयाचे चणे खाऊन मुद्दलात घाटा करून संसार बुडवला. तसं मुद्दलात घाटा करून बाबा माणसाला जन्माला आल्याच्या नंतर माणसासारखं वागून जरी आपण देवापर्यंत गेलो, देवा तू जसंच्या तसं मला पाठवलास ना, जसंच्या तसा मी तुझ्यापर्यंत आलो, मी काही वाईट केलो नाही. फायदा करू नका, पण मुद्दल तरी गमावू नका. आणि जर मुद्दल गमावला, देवानं जर पाठवलं, बाबा तुला देव होता येतं, साधू होता येतं, संत महात्मा होता येतं, या अधिकारा एवढा अधिकार संपन्न नरदेह दिला. पण या नरदेहाला जर तुला चांगलं करता येत नसेल, तर कमीत कमी वाईट तरी करू नको. हे या नरदेहाचं महत्व आहे. आणि जे लोक या नरदेहाचं महत्व समजून घेतले नाहीत, ते लोकांनी त्यांचा एक क्षण वाया चाललाय, एक श्वास वाया चालला. आपल्या नरदेहाचं आयुष्य तासावर, दिवसावर, घंट्यावर, महिन्यावर, वर्षावर नसेल, तर आपलं आयुष्य फक्त आपलं श्वासावर आहे. आपले श्वास मोजून टाकले, पर सेकंद, पर पैसा. मोबाईलला बॅलन्स होतं पहिले, 1 सेकंदाला 1 पैसा. 1 पैसा आजपर्यंत त्या सेकंदात बोलता येत होतं मोबाईलला, पण 1 सेकंद संपला की मोबाईल चलता चलता बंद. ते मोबाईल म्हणाल नाही. श्वासरूपी पैसा संपला, हे मोबाईल बंद पडणार आहे. समजून घेत चला. म्हणून या प्रत्येक श्वासाचं चिंतन करा, या श्वासाचं मोल जपा. नरदेहाचे आयुष्य क्षण न मिळे देता कोटी सुवर्ण. एकनाथ महाराजांनी बोललेलं आहे, ते म्या नाशिले संपूर्ण आपण नाडलो तद्वत तसं जीवन होऊ नये, याच्यासाठी हा सत्संग सोहळा. कशासाठी? की बाबा ह्या शिकवणी कुठं मिळतात? ह्या शिकवणी कुठं मिळतात? मानवतेच्या, माणुसकीच्या देवत्व प्राप्त करून घेण्यासाठी किंवा संतत्व, साधुत्व प्राप्त करून घेण्यासाठी ज्या काही प्रक्रिया कराव्या लागतात, त्या प्रक्रिया शिकवण्याचं साधन म्हणजे सत्संग आहे. इतरत्र ठिकाणी ह्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणाऱ्या नाहीयेत. मायबाप असाच विचार करत बसलेले लोक, असाच विचार करत बसलेले लोक महात्मा सूतजींना विचारायला लागले. आता कुठपर्यंत आलो आपण? काल मी आज तुम्हाला काही विचार नाही, पण उद्यापासून विचारणार आहे आपण कुठपर्यंत आलो ते. बरं काय? सूत मुनींना शौनकाधिकारी प्रश्न केला, महाराज राजा परीक्षितीसाठी शुकदेवानी जी भागवत कथा सांगितली, त्या भागवताचे निर्माते कोण? आलं का लक्षात? काल नारद मुनीपर्यंत चतुश्लोकी भागवत आलं, आपण श्रवण केलं. काल नारदजी पर्यंत चतुश्लोकी भागवत आलं ब्रह्मदेवाकडून.
नारदजीचं पूर्वजन्म चरित्र पाहिलं आपण काल. आणि नारदजी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत आयुष्य मस्तीत घालवत आहेत. आणि इकडं गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमाच्या बाजूला गंगा नदीच्या तटावर बद्री नावाचं वन आहे. आता राहिलेलं नाही ते वन, सगळं मॉडेलिंग झालंय. बद्री याचा अर्थ बोर. संस्कृत भाषेमध्ये बोराला बद्री फळ म्हणतात. आणि ते बद्रीचं वन म्हणजे बोराच्या वनामध्ये, बोरीच्या वनामध्ये महर्षी व्यासांचा आश्रम होता. आणि महर्षी व्यासांनी त्या ठिकाणी गंगा यमुना सरस्वतीच्या संगमाच्या ठिकाणी राहून त्यांनी 17 पुराणाची निर्मिती केली. आता बराचसा विस्तार आहे. प्रत्येक वक्त्याने वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केली. व्यंकटराव पाटील आम्ही येता येता गाडीत ऐकला थोडासा विषय त्या दिवशी, बरं का. प्रत्येक वक्त्याचा विषय वेगळा, प्रत्येकाची भाषा वेगळी, प्रत्येकाची मांडणी वेगळी, बरं काय. 17 पुराणाची निर्मिती केली. एवढंच नाही तर महाभारतासारखा विस्तारित ग्रंथ निर्माण केला. आणि एवढं सगळं करत असताना अनेक देवतांचे चरित्र प्रतिपादन केले महर्षी व्यासांनी. 1.25 लाख भारत केले निर्माण. 1.25 लाख श्लोक संख्या असणाऱ्या महाभारताची निर्मिती महर्षी व्यासांनी केली. आणि ही निर्मिती करत असताना 17 पुराणाची निर्मिती केली. 17 पुराणाची निर्मिती करत असताना एवढं सगळं करता करता ह्या पृथ्वी तलावर एकही विषय राहिलेला नाही की ज्या विषयाला महर्षी व्यासांनी स्पर्श केला नाही. एवढा सगळा विस्तार केला असताना सुद्धा महर्षी व्यास संतुष्ट नाहीत. का नाहीत याचं कारण माहितीये का? लिखाण केल्यानं आत्मसंतुष्टी प्राप्त होते नाही. मला काय मिळायचे? आज आपण गरीब आहोत, पण भगवान परमात्म्याच्या कृपेने आपल्या जीवनात यश संपादन झालं. आपण खूप संपत्ती कमावली. किती संपत्ती कमावल्याच्या नंतर समाधान आहात का? समाधान? आज जागतिक लेवलला जे 1 नंबरला 2 नंबरला श्रीमंतीमध्ये, जागतिक श्रीमंतीमध्ये ते लोक सुद्धा आज समाधान नाही, त्यांच्या जीवाला शांती नाही. म्हणून या उपाधी वाढविल्याच्या नंतर शांती नाही, समाधान नाही. पण आत्मचिंतनात रत झाल्याच्या नंतर मनशांती प्राप्त होते. भगवान परमात्म्याचं चिंतन केल्याच्या नंतर मनाला शांती मिळते. आणि ही शांती फक्त संताजवळ आहे, इतरत्र ठिकाणी नाही. म्हणून किती श्रीमंती कमावल्याच्या नंतर शांती नाही, किती विद्वता कमावल्याच्या नंतर शांती नाही, किती पांडित्य मिळवल्याच्या नंतर शांती नाही. शेराला सवाशीर जगामध्ये भरपूर आहे. एक पंडित झाला, त्याच्यापेक्षा त्याला हरविणारा दुसरा पंडित, त्याला हरविणारा तिसरा पंडित, अनेक एकापेक्षा या पृथ्वी तलावर काही कमी नाही. असे अनेक विद्वान लोक या जगतामध्ये आहेत. म्हणून याच्यासाठी विद्वतेमध्ये शांती नाही. अपाट संपत्ती कमावण्यामध्ये सुख शांती नाही. लय हुशार झाला म्हणजे शांती नाही. हजारो श्लोक संख्या पाठ केला म्हणजे शांती नाही. आणि ती शांती मिळवण्यासाठी भगवान परमात्म्याची कृपा व्हावी लागते. ज्या दिवशी भगवान परमात्म्याचं चिंतन, आत्मचिंतन करण्याची प्रक्रिया जीवनात येते, त्या दिवशी माणूस स्थिर होतोच. त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. शास्त्रीय भाषा आहे स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ जीवनात अवस्था प्राप्त होण्यासाठी देवाची कृपा व्हावी लागते. आणि देवाची कृपा झाल्याशिवाय स्थितप्रज्ञ होता येत नाही. ही स्थितप्रज्ञाची अवस्था महर्षी व्यासांना झाली नाही. 1.25 लाख भारत निर्माण करणाऱ्या
भागवत का तयार झालं, कशासाठी तयार झालं, याचं पूर्वसूत्र आहे हे. आणि कधी पूर्वसूत्र कळाल्याशिवाय एखादी विषय समजत नाही. म्हणून भागवत हा मूळ विषय समजण्यासाठी पूर्वसूत्र सांगितलं पाहिजे. या महर्षी व्यासांनी आत्मचिंतन करण्याऐवजी अनेक विचार मांडण्यामध्ये, अनेक तत्वज्ञान मांडण्यामध्ये आपलं आयुष्य बरंच कमवलं, आयुष्य संपवलं. काय करावं एवढा विचार केला. काही माणसं म्हणतात खूप कमावलो, खूप कमावलो, पण काय करावं हे कमावून, काय करावं ज्याच्यामध्ये समाधान नाही, काय कमावं, एवढं कमवून काय फायदा झाला, असं ज्यावेळेस तळमळ लागली, कुणाला अशी तळमळ लागली, मी एवढी शास्त्राची निर्मिती केलो तरी सुद्धा मला माझ्या मनाला शांती लाभत नाही, मी जर माझ्या मनाला शांती लाभत नसेल तर मी काय कमावलो. ज्याच्यासाठी मी करत होतो, ऐका ना, तुमची आमची धडपड चालली नाही सगळी, रात दिवस पळापळ चालली ना, गुडघे दुखत असले तरी सुद्धा रानामध्ये सोयाबीन कापायला जावंच वाटते. ही एवढी तळमळ का चालली, सुख मिळावं म्हणून, सुख मिळावं म्हणून. मग आता सुखाचं साधन चुकलं आपलं, सुखाचं साधन वेगळे आणि आपण शोधतो दुसरीकडं, म्हणून मिळेल का. माऊली ज्ञानोबा एका ओवीतून सांगतात, काही पश्चिम समुद्रीची आतटा निगिजत आहे पूर्विलिया वाटा, का कोंडा कांडता सुभटा कनु आतुडे. एका माणसाला पश्चिमेकडे जायचंय, निघालाय पूर्वेकडं, पश्चिमी समुद्राच्या तटाला जायचंय, त्याला अरबी समुद्राला जाऊन भेटायचंय, पण तो निघालाय पूर्वेकडच्या वाटेनं. किती वर्ष चालल्याच्या नंतर पश्चिम समुद्र सापडल, दिशा चुकली नाही. आता आमच्या माय मावल्या पूर्वीच्या काळामध्ये भुसकट साळीचं घेऊन कांडण करीत बसलं तर तांदूळ निघतील का. का कोंडा कांडता सुबटा कनु आतुडे सापडेल का, अजिबात सापड नाही. तद्वत तुम्ही आम्ही जे सुख शोधतो ना, या प्रपंचात शोधतो, या प्रपंचात सुख नाही तर तुझं सुखा लागी करीसी तळमळ. सुख पाहिजे ना तुला, तरी तू पंढरीसी जाय. किती वेळ, आणि आपण वेळोवेळा जाऊन सुद्धा अजून चुकलंच आपलं. तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, एकदाच जा, काय होशील मग तू अवघाची सुखरूप होसी. तू पूर्णत्व सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. पण तो पंढरीश परमात्मा कळाला नाही. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल तैसा हृदयामध्ये विराम. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हे संतांची वचनं खोटी आहेत का. तैसा हृदयामध्ये मिराम, आसता सर्व सुखाचा आराम. कि भ्रांताशी कामू विषयावरी. विषय भोग भोगत असताना त्याच्यात सुख मिळतं आपल्याला. ह्या कातड्याला वाटते मला नरम गादी हवी झोपायला, ढेकळा झोपायला नको वाटते. स्पर्श आहे ना. कितीतरी पैसे खर्च करून 3,000ची, 5,000ची, 10,000ची अनेक प्रकारच्या गाद्या आणल्या तरी त्या माणसाला सुख नाही. का नाही, आत्मसमाधान नाही. बराचसा विषय गेला पाठीमाग, ते सांगायची काही गरज नाही. म्हणून सुख मिळण्यासाठी जे आत्मिक समाधान लागतं, ते आत्मसंतुष्टता हिरावून बसलेल्या लोकांना प्रपंचात सुख मिळत नाही. आत्मसंतुष्टता प्राप्त होण्यासाठी प्रभूची कृपा व्हावी लागते. चळमळ लागली, कैमी उद्धार पावेण, काय कृपा करील नारायण. तळमळ लागली, देवा अरे मला काहीतरी समाधान लाभावं, असं काहीतरी दे. असं तळमळ ज्या भक्ताची लागते ना, त्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान परमात्मा आपणच देव होय गुरु.
तळमळ लागावी लागते. कशी तळमळ लागावी लागते देवाच्या भेटीसाठी? भेटी लागी जीवा लागली से आसा, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. हरणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी झाले तैसे देवा. जसं हरणाच्या पिल्ल्याला वाघाने धरावं, आईला भेटण्यासाठी जसं हंबरडा फोडते, किंवा भुकेलिया बाळ अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची. चिमुकलं बाळ पाळण्यामध्ये रडते, भूक लागली, तळमळ करते, मोठ्यानं टाहो फोडते. आई पाणी आणायला गेली. जसं आपल्या आईची वाट पाहते, हंबरडा फोडून रडते, तसं देवासाठी तुम्ही कधी रडलात का? देवाच्या भेटीसाठी कधी रडलात का तुम्ही? आणि जोपर्यंत देवाच्या भेटीसाठी तुमच्या अंतःकरणात अशी तळमळ लागणार नाही, तोपर्यंत देव तुम्हाला भेटायला येणार नाही. अशी तळमळ लागली महर्षी व्यासांच्या अंतःकरणात. आता काय करावं? समाधान लाभत नाही. हे कोणी ऐकलं नाही, पण देवाला ऐकू जातं आपल्या अंतःकरणाची तळमळ. आणि भगवान परमात्मा नारदीच्या अंतःकरणामध्ये प्रेरणा दिली, जा. कुठे? महर्षी व्यासांच्या भेटीला जा, त्यांना असणारं समाधान करा. मग नारदजी त्या ठिकाणी नारायण 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 सारायण नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 भजन नारायण 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 नारायण
नारजी भजन गात 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 आले आले बद्रीवनामध्ये महर्षी व्यासांच्या आश्रमात आल्याच्या नंतर महर्षी व्यासांनी पाय धुवायला पाणी दिलं, पाय धुतले, सिंहासनावर बसवलं, साधूची पूजा केली, महात्म्यांची पूजा केली. आणि ज्यावेळेस पूजन करत होते ना त्यावेळेस नारदजीची दृष्टी गेली महर्षी व्यासांच्या चेहऱ्याकडं. आणि महर्षी व्यासांना नारदजी म्हणायला लागले, व्यासजी तुमची मानसिकता स्थिर वाटत नाही, काय भानगडे? बरोबर का? हे कोणी कोणाला विचारलं नाही तरी सुद्धा सांगतात. शहाणे माणसं, हुशार माणसं नजर टाकलं की ओळखीतात कोणाच्या मनात काय चाललंय ते. बालाजी पटेल 10,000 लोकसंख्या असू द्या कार्यक्रमात, कोणाच्या मनात काय चाललंय नजर पडली की ओळखू येते. महर्षी व्यासांच्या चेहऱ्यावर नजर टाकली नारदजीने आणि मनातलं ओळखलं. मन स्थिर नाही तुमचं. कोण्या माणसाचं मन कथेमध्ये कोणा नाही हे आम्हाला लगेच कळतं. एका क्षणात नजरेत नजर पडली की झालं. काय भानगडे सांगा. महर्षी व्यास म्हणायला लागले, महाराज तुमच्या पुढे मी काय लपून ठेवू? अहो मी 1.25 लाख भारत तयार केलं, महाभारतासारखा विस्तारित ग्रंथ लिहिला, 17 पुराण झाले, एवढं लिखाण करून झालं, पण माझी मनशांती मी हरपून बसलो. याच्यासाठी मी काय करावं मला सुचत नाही. म्हणून अंतरात माझ्या तळमळ आहे, भगवान परमात्म्याची भेट कशी होईल याच्यासाठी मी आंतरिक समाधान लाभलं नाही. मी याच्यासाठी मी तळमळतोय. हात जोडले, नारदजीच्या पायावर डोकं ठेवले महर्षी व्यासांनी आणि म्हणायला लागले, महाराज काही करा ना, काही करा की माझं एवढं अंतःकरणातली जी तळमळ आहे ना, माझं ही दुःख आहे ना, एवढं दुःख निरसन करा. मी कोणाला सांगावं हे सुख दुःख? मायबाप समजून घ्या. संसारातल्या लोकांना तुमचे सुख दुःख सांगा. सुख दुःख सांगेपर्यंत, दुःख सांगेपर्यंत माना डोलतील लोक. तुम्ही डोळ्यात पाणी आणून जर तुमचं दुःख सांगत असाल तर पुढचे लोक खोटं खोटं तुमच्या पुढे रडतील हो. पण बाजूला गेल्याच्या नंतर तुमची टिंगल केल्याशिवाय राहणार नाही. हे लोक तुमची असणारी आमची असणारी टिंगल करतात. दूर गेले की लय मस्तीला आल्याने करालतात, बाहेर गेले की. हे सगळे लोक आहेत ना सुखाचे सोयरे, दुःखाचे कोणीच नाहीत आपले. पण साधू कोणाला सुख दुःख सांगावं? सद्गुरूला आणि संताला आणि देवालाच सांगावं. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आणि त्याच्यानंतर होती संतांची भेटी, सांगू सुखाची गोष्टी. सद्गुरूला आणि साधूलाच आपलं सुख दुःख सांगावं. महर्षी व्यास सुख दुःख सांगायला लागले. सांगत असताना नारजी म्हणतात, अहो चिंता करू नका. आता की नाही गुरुजी व्यंकटराव पटेल, माणसाला भूक लागल्यावर अन्नाची खरी गरज आहे का भूक लागण्याच्या अगोदर? तपासून घ्या. काही असू द्या, चटणी भाकर असू द्या, पण भूक लागल्यावर अन्नाची गरज का भूक लागण्याच्या अगोदर? भूक लागल्यावरच. तुम्हाला आम्हाला सुद्धा भूक लागावी लागते देवाच्या भेटीची. तर साधूनं किंवा सद्गुरूनं सांगितलेल्या वचनावर विश्वास बसतो आणि त्या देवाच्या भेटीसाठी लागणाऱ्या साधनाचा स्वीकार करतो माणूस. जर आपल्या अंतःकरणात भूकच नाही देवाच्या भेटीची तर आपण किती भागवत सांगून कोण ऐकणार आहे? म्हणून लई शिष्य करायचा प्रयत्न करू नये. गुरुनं कधी प्रयत्न करू नये अनुग्रह द्यायचा, शिष्य करवायचा. हे शिष्याने म्हणावं, महाराज संसारात मी खूप गांजलो हो. संसार तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची.
असं ज्यावेळेस एखादा व्यक्तीच्या जीवनामध्ये भाग्य फळाला येतं, पुण्य फळाला येतं, त्यावेळेस असं वाटतं की आता कोणातरी सद्गुरूकडे जावं आणि आपला उद्धार करून घ्यावा. आणि असा सतशिष्य जर आलाच तर त्याला सांगावं उद्धाराचं साधन. नाहीतर गुरुची किंमत नाही, गुरुनं दिलेल्या तत्वाची किंमत नाही, गुरुनं सांगितलेल्या तत्वज्ञानाचा स्वीकार नाही. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे जायवारे. काही फायदा आहे का? भूक लागली होती महर्षी व्यासांना आणि आता नारजी म्हणतात तुम्हाला मी चतुश्लोकी भागवताचा उपदेश करतो. जे चतुश्लोकी भागवत मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून आलेली परंपरा हंस रूपाने ब्रह्मदेवाकडून नारजीकडून महर्षी व्यासांना प्राप्त झालेले हे चतुश्लोकी भागवत हे आपल्या अनुग्रहातलं 4 शब्दाचं नामचिंतन आहे. ते नाम साधना म्हणजे चतुश्लोकी भागवत आहे. नाम संकीर्तनम यशम सर्व पाप प्रणाशनम सर्व दुःख शमनस्तम तम नमामि हरिपरम. ते नाम संकीर्तन, ते नाम संकीर्तन.